तर सीसीटीव्ही लावण्यात येणार होते, सोबतच स्क्रीन्स देखील लावण्यात येणार, किती सर, गाड्या ये जा करतात यावरती मी तो आकडा नाही सांगणार, पण सरकारने जो तुम्हाला आकडा दिलाय त्याच्या 5 गाड्या प्रत्येक टोल नाक्यावरनं जातात. तो साहेब जाहीर करतीलच, त्यांच्याकडे तो आकडा आलाय, पण 5 गाड्या येतात तिकडे. त्याच्यामुळे जे तुम्हाला आकडेवारी मिळते ती खोटी आहे. जे पैसे जमा होत आहेत हे सांगतात हे खोटे आहेत. थेट लोकांची फसवणूक अक्षरशः फसवणूक होते. येत्या काळामध्ये मनसेकडून पुन्हा एकदा आक्रमकतेची भूमिका पाहायला मिळेल का या संदर्भात? कारण पूर्वी आपण पाहिलं राजसाहेबांनी स्वतः घरामध्ये नाही, आता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. पुढे कशी मनसेची भूमिका राहील? आक्रमकता म्हणजे तुम्हाला आता शेवटी निवडणुकीचं वर्ष आहे. आता मला वाटतं लोकांनी आक्रमकता दाखवली पाहिजे थोडी. आणि एक तुमच्याकडे शेवटी तुम्हाला जो ज्या माणसावर विश्वास आहे, तुम्हाला जो वाटतो माणूस तुमच्यासाठी शहर सुधारू शकतो, तुमचं राज्य सुधारू शकतो, आणि त्यांना तुम्ही मतदान करून मला वाटतं तुम्ही सत्ता दिली पाहिजे. आणि ह्याच्यानंतर मग शेवटी कसं आहे, तुम्ही सत्ता न देता आम्हाला प्रश्न विचारू नाही शकत. जर तुम्ही सत्ता दिल्यानंतर आमचं काम नाही झालं तर मग आम्ही उत्तर देणं लागतो. पण आता तुम्ही मला वाटतं की आता शेवटी साहेबांना ती संधी मिळेल, आणि शेवटी तुम्हाला राज्य शहर हे कसं असतं, कसं इतर देशांनी आपल्या देशात इतर राज्यांनी आपल्याकडनं एक उदाहरण घेतलं पाहिजे की असं शहर असलं पाहिजे, असं राज्य असलं पाहिजे, असं मला वाटतं साहेब करून दाखवतील. त्याच्यामुळे तुम्हाला ते लवकरच दिसेल.